Brought to you by Technopova Curve 5G. Discover new horizon. सगळ्यांचा बाप म्हणून भाजपचा मुख्यमंत्री बसला. कार्यकर्ता मेळाव्यातून नितेश राणे यांचा शिंदेंच्या शिवसेनेला इशारा. धाराशिव डीपीटीसी मधील कामांच्या स्थगितीवर राणे यांचा घणाघात. नितेश राणेंनी जपून बोलावं, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरू नये. शिवसेनेला दिलेल्या इशाऱ्यावरून आमदार निलेश राणे यांचा भावाला सल्ला. तर तुम्ही टॅक्स फ्री आहात, नितेश राणे यांचं उत्तर. मुख्यमंत्र्यांकडून अन्याय दूर होऊ शकतो असा राणेंच्या बोलण्याचा अर्थ. बाप शब्द निघाल्यानं थोडेसे मतभेद निर्माण झाले. नितेश राणे यांच्या वक्तव्यानंतर बावनकुळेंची सारवासारव. राज आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीच्या चर्चांमध्ये नातेवाईकांची देखील एंट्री. दोन्ही भावांमध्ये नातेवाईकांच्या माध्यमातून संवाद सुरू. सूत्रांची माहिती. लोकशाहीमध्ये कुणालाही कुणासोबत देखील युती करण्याचा अधिकार. ठाकरेंची शिवसेना आणि मनसे युतीच्या चर्चांवर शिंदेंचं भाष्य. ठोस निर्णय झाल्यावरच प्रतिक्रिया देण्याचं देखील वक्तव्य. एकत्र येण्याच्या चर्चांमध्ये जितका उतावळेपणा दिसतोय तितका दोघा भावांमध्येही नाही. मुख्यमंत्री फडणवीसांचा राज आणि उद्धव ठाकरेंना टोला. राहुल गांधींच्या लेखाला मुख्यमंत्री फडणवीसांचं लेखानं उत्तर. जनता त्यांना नाकारते, ते जनादेशाला नाकारतात. महाराष्ट्र निवडणुकीत फिक्सिंग झाल्याच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर. शरद पवार आणि अजित पवार उद्या पुन्हा एकदा एकाच व्यासपीठावर. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमधील कार्यक्रमाला उपस्थित राहणार. कार्यक्रमात ऊस उत्पादकतेसाठी एआयवर चर्चासत्र. आषाढी एकादशीपर्यंत ताई आणि दादाही एकत्र येऊ शकतात. सुप्रिया सुळे, अजित पवारांबाबत अमोल मिटकरी यांचं सूचक वक्तव्य. तर पक्षाचा कोणताही निर्णय कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊनच होईल, सुळेंकडून स्पष्ट. सोलापुरात लक्ष्मण हाकेंच्या विरोधात राष्ट्रवादीचं आंदोलन. अजित पवारांविरोधात वक्तव्य केल्याप्रकरणी कार्यकर्ते आक्रमक. चंद्रहार पाटील उद्या शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार. 5,000 कार्यकर्त्यांसह उद्या ठाण्यामध्ये शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. वाल्मिक कराडच्या दोषमुक्तीच्या अर्जाला अवादा पवनचक्की कंपनीचा विरोध. संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड दोषमुक्त न करण्याची मागणी. शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून बच्चू कडू पुन्हा एकदा आक्रमक. अमरावतीच्या तुकडोजी महाराजांच्या समाधी परिसरात कडूंचं बेमुदत अन्नत्याग आंदोलन. आंदोलनापूर्वी भव्य बाईक रॅली. पालघरमधील शिवसेना पदाधिकारी अशोक धोडी हत्याकांड प्रकरणामध्ये आरोपीला अटक. मुख्य सूत्रधार अविनाश धोडीच्या दादरा नगर हवेलीतून मुसक्या आवळल्या. गडचिरोली सीमावर्ती भागात मोठी दुर्घटना. गोदावरी नदीमध्ये आंघोळीसाठी गेलेल्या 8 ते 6 जणांचा मृत्यू. तेलंगणाच्या अंबडपल्ली भागातील घटना. 99वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साताऱ्यात होणार. साताऱ्यातील शाहू स्टेडियमवर साहित्य संमेलनाचं आयोजन. मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग आता 10 पदरी होणार. 14,000 कोटींचा खर्च अपेक्षित. महामार्गावरील प्रवास अधिक वेगवान होणार. दिल्लीच्या दयालपूर भागामध्ये सुटकेसमध्ये 9 वर्षीय मुलीचा मृतदेह आढळल्यानं खळबळ. मुलीवर अत्याचार करून हत्या केल्याचा संशय. पोलिसांच्या 6 पथकांकडून तपास सुरू. भारताच्या टपाल विभागाकडून नवीन डिजिपिन प्रणाली सुरू. अचूक आणि वेगानं सुविधा पोहोचवण्यासाठी टपाल विभागाचं मोठं पाऊल. डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून भारत पाकिस्तानमधील शस्त्रसंधीचं श्रेय पुन्हा घेण्याचा प्रयत्न. संभाव्य अणुयुद्ध रोखलं. व्यापारबंदीचा इशारा दिल्यानं भारत पाकनं युद्ध थांबवलं. ट्रम्प यांचा पुन्हा दावा. भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाज रिंकू सिंह आणि समाजवादी पार्टीच्या खासदार प्रिया सरोज यांचा साखरपुडा संपन्न. लखनौच्या पंचतारांकित हॉटेल द सेंट्रम इथला सोहळा 300 पेक्षा अधिक पाहुण्यांनी हजेरी लावली.
Brought to you by Techno Mobile. Discover new horizon.